नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी विषय मराठी आणि या मराठी विषयातील पाठाचे नाव आहे आप्पाजींचे चातुर्य। या पाठाचे लेखक आहेत विलास गीते। आप्पाजी आणि या आप्पाजींचे चातुर्य। आप्पाजी म्हणजे या राजाच्या दरबारातील एक मंत्री होते। ज्याप्रमाणे अकबराच्या दरबारामध्ये बिरबल हा मंत्री होता आणि बिरबल जसा चतुर होता त्याच प्रकारे चतुर असणारे हे आप्पाजी। आणि या आप्पाजींच्या चातुर्याची ही एक कथा आपल्याला बघायची आहे। हा जो पाठ आहे हा कथालेखन या विभागातील एक लेखन प्रकारातील एक पाठ आहे। या पाठाची जी कथा आहे किंवा हा आप्पाजींचे चातुर्य ही जी कथा आहे या कथेविषयी आता आपण जाणून घेणार आहोत की या कथेमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे। खूप जुनी गोष्ट आहे, म्हणजे खूप वर्षांपूर्वी घडलेली ही घटना आहे। विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते। आता विजयनगर हे एक राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये कृष्णदेवराय हे या राजाचं नाव आहे जे या ठिकाणी राज्य करत होते। त्यांच्या प्रधानांचे नाव होते आप्पाजी। प्रधान म्हणजे मुख्य जो काही त्या दरबारातील मंत्री असतो त्याचं नाव असतं प्रधान। तर प्रधानाचे नाव होते आप्पाजी। आप्पाजी फार चतुर म्हणजे क्लेवर, हुशार असे होते। त्यांची बुद्धिमत्ता फार चाणाक्ष होती। उत्तरेकडे कलिंग राज्य होते। उत्तरेकडे काय होते? कलिंग नावाचं राज्य होतं। बघा या हा जो काही तुमच्या समोर नकाशा आहे हा भारताचा नकाशा आहे आणि त्याच्यामध्ये कलिंग राज्य जे आहे ते मी एका सर्कलमध्ये दाखवलेलं आहे। हे उत्तरेकडे कलिंग राज्य होते। त्या राज्याच्या राजाला वाटले एकदा आपणही आप्पाजींची चतुराई पाहावी, म्हणून त्याने कृष्णदेवरायांना काय केला? निरोप पाठवला। आता सर्व भारतामध्येच आप्पाजींचं बोलबाला होता, आप्पाजींचं नाव लौकिक होतं, त्यांची प्रसिद्धी होती। त्याच्यामुळे कलिंगच्या राज्याला असं वाटलं की आपण काय करावी, आप्पाजींची एक परीक्षा घ्यावी, म्हणून त्यांची चतुराई किती आहे हे पाहण्यासाठी कलिंगच्या राजाने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला। निरोप म्हणजे मेसेज पाठवला। तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे। कलिंगचा राजा काय म्हणाला की तुमच्या त्या राज्यामध्ये चवदार कोबी, टेस्टी कॅबेजेस त्या ठिकाणी होतात असं मी ऐकलं आहे। त्याचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे। आस्वाद म्हणजे ते टेस्ट करण्याची माझी इच्छा आहे। माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का? असा निरोप काय केलेला आहे? उत्तरेकडच्या कलिंग राज्यातील राजाने राजा कृष्णदेवरायांना हा निरोप पाठवला होता। आता कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती, पण ते पाठवणार कसे? बघा इच्छा तर फार होती, परंतु ते पाठवायचे कसे? का? कारण त्या काळी आजच्या सारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती। म्हणजे आजच्या वेळ आणि पूर्वीचा काळ यामध्ये फार फरक आहे। त्या काळामध्ये फास्ट ट्रान्सपोर्टेशन जे आहेत ते फास्ट ट्रान्सपोर्टेशन्स नव्हते किंवा त्याचे जे काही साधनं म्हणजे बस असेल, ट्रेन असेल किंवा कुरिअर सेवा असेल या प्रकारची साधनं त्या काळामध्ये नव्हती। तर त्या काळामध्ये वाहतूक जी आहे ते कशामधून व्हायची? बैलगाड्यांमधून व्हायची। बैलगाडी जी आहे त्यामधून जे काही सामान घेऊन देत असते ते सामान घेऊन जायचे किंवा त्यातून मालाची वाहतूक देखील केली जायची। बैलगाड्या कलिंग राज्यात पोहोचायला 3 महिने लागायचे। किती महिने लागायचे? कलिंग राज्यात पोहोचायला 3 महिने, म्हणजे जवळपास 90 दिवस एवढा वेळ या कृष्णदेवरायांच्या विजयनगरमधून कलिंग राज्यामध्ये जाण्यासाठी वेळ लागायचा। आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी ती कोबी कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले। बरोबर आहे, राजाचं म्हणणं बरोबर होतं की जर आज आपण ही कोबी पाठवायला घेतली तर ती कोबी 3 महिन्यानंतर त्या कलिंग राज्यात पोहोचणार, तोपर्यंत या कोबीची अवस्था वाईट होईल, म्हणजे ती कोबी कुजून जाईल, खराब होऊन जाईल
असं या राजाला म्हणजेच कृष्णदेवरायांना वाटलेलं होतं, त्यांच्या मनात हा विचार आलेला होता. आपली शंका त्यांनी आप्पाजींना काय केली, सांगितली. आपल्या मनात एक शंका होती, ती काय केली, आप्पाजींना सांगितली. त्यात अवघड काय असे आप्पाजी म्हणाले, एका बैलगाडीत गाडीवाल्याला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा. आता बघा चित्रामध्ये दिसल्याप्रमाणे गाडीवान म्हणजे गाडीत चालवणारा व्यक्ती, त्याला बसण्यापुरती जागा ठेवायचे आणि चित्रात दिसल्याप्रमाणे जो रेड कलरचा लाल रंगाचा जो काही जागा आहे त्या ठिकाणी माती भरलेली आहे असं आप्पाजींचं मत होतं की त्या ठिकाणी बाकीच्या जागेमध्ये काय करायचे आहे, माती भरायची आहे. त्या मातीत कोबीचे बी पेरा. आता तुम्हाला दिसतं बघा त्या लाल लाल मातीमध्ये जे काही डॉट्स दिसत आहेत ते बी म्हणून मी दाखवलेलं आहे. तर त्या ठिकाणी काय करायचं, त्या मातीमध्ये बी पेरायचे. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा. आता काय करायचं, या ही जी काही रोपं आहे त्या या बियांना किंवा या रोपांना रोज थोडं थोडं पाणी देत हा जो गाडीत चालवणारा जो माणूस आहे त्याला सांगायचं की ह्याला रोज थोडं थोडं पाणी द्या. आणि मग ही गाडी जेव्हा कलिंग राज्यात पोहोचेल तेव्हा काय होतील, तर या ठिकाणी कोबी तयार झालेले असतील या बैलगाडीमध्ये, या मातीमध्ये. म्हणजेच हा 3 महिन्याचा जो काळ आहे या काळामध्ये बियापासून कोबीचं फळ तयार होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असेल आणि तिथे जेव्हा ही गाडी पोहोचेल तेव्हा त्या ठिकाणी कोबी तयार राजाला ताजे ताजे मिळतील. आता राजाने आप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राज्यामध्ये रवाना केली आणि गाडीवान प्रवासात रोज कोबीच्या रोपांना पाणी देत होता आणि ते कोबींची हळूहळू वाढ होत होती. 3 महिन्यांनी ती कोबी जेव्हा बैलगाडी ही राज्यात पोहोचली, कलिंग राज्यात पोहोचली आणि कलिंग राजाला तेव्हा ताजी कोबी मिळाली आणि ही ताजी कोबी जेव्हा ह्या राजाला मिळाली तेव्हा त्याला फार आनंद वाटला आणि आप्पाजींचे कौतुकही वाटले की खरोखर आप्पाजी म्हणावे त्यापेक्षा अधिक चतुर आहेत, अधिक हुशार आहेत. याची ही जी काही शंका होती की आप्पाजी हुशार आहेत की नाही, ही शंका याची आता दूर झाली आणि खरोखर आप्पाजी हुशार आहेत हे त्याला जाणवलं. आता पुढे सांगितलेलं आहे की आप्पाजींची आणखी एक काय करायचे आहे, परीक्षा घ्यायची असे कलिंगच्या राजाला वाटले. आता त्याची एका परीक्षेवरून त्याचं समाधान झालं नाही. पुन्हा त्यांना असं वाटलं की अजून आप्पाजी किती हुशार आहेत ते बघूया. म्हणून त्याने काय केलं, एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्त्या मागवल्या. सेम दिसणाऱ्या मूर्ती म्हणजे स्टॅच्यूज मागवले आणि म्हणाले या 3ही मूर्ती दिसायला एकसारख्या असल्या तरी यातली एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आणि तिसरी उत्कृष्ट आहे. आता त्यांनी सांगितले की या 3ही मूर्ती सेम दिसायला सेम आहेत, सारख्या आहेत, परंतु यामधली एक निकृष्ट मीन्स लोअर आहे, दुसरी मीडियम आहे आणि तिसरी बेस्ट आहे. तर यासारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. आता ह्या 3ही मूर्ती आहेत त्यातली बेस्ट मूर्ती कोणती आहे ही काय करायचे तुम्हाला सांगायचे. पहिली कशी होती, 3 मूर्त्या पाठवल्या होत्या, त्यातली पहिली मूर्ती जी होती ही निकृष्ट होती, दुसरी जी होती ही मध्यम होती आणि तिसरी जी होती ही उत्कृष्ट होती. तर यामधली उत्कृष्ट मूर्ती कोणती असे कलिंग राजाने आप्पाजींना ओळखण्यास सांगितले होते. आता त्यांच्यामधील जो काही फरक आहे हा फरक इतर कोणालाही ओळखता येईना. हा डिफरन्स जो आहे 3 मूर्त्यांमध्ये काय डिफरन्स आहे हे कोणालाच कळलं नाही. आप्पाजी म्हणाले मी सांगतो फरक. त्यांनी सांगितलं मी यातला डिफरन्स सांगतो. त्यांनी काय घेतली, एक लवचिक तार घेतली, ती एका मूर्तीच्या कानात घातली. काय केली, ती लवचिक तार एका मूर्तीच्या कानात घातली, तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. बघा चित्रात दिसतंय की ती तार कानातून घातली आणि तोंडातून बाहेर पडली. तर आप्पाजी म्हणाले की ही काय आहे, निकृष्ट मूर्ती आहे, म्हणजे ही लोअर लेवलची लोअर क्लासची मूर्ती आहे. त्यानंतर आप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली, ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. बघा चित्रात दिसतंय की एका कानातून तार काढली घातली आणि दुसऱ्या कानातून तार ती बाहेर पडली. यावर आप्पाजी म्हणाले ही मूर्ती मध्यम दर्जाची मूर्ती आहे. नंतर तिसऱ्या मूर्तीवरही आप्पाजींनी हाच प्रयोग केला.
त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून बाहेर पडली नाही. मग आप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती आहे. आप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली. ती निकृष्ट मूर्ती. म्हणजेच एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो, अफवा म्हणजे चुकीच्या गोष्टी ऐकतो, कुठून तरी एखादी बातमी येते ती ऐकतो, त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता, म्हणजे ती खरी आहे की खोटी आहे हे कंपेअर करत नाही, जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला, एखादी गोष्ट खरी का खोटी न पाहता तो दुसऱ्यांना सांगू लागला, तर त्याचे व समाजाचे हित होत नाही, या मूर्तीचा असा अर्थ होतो, असे आप्पाजी म्हणाले. नंतर दुसऱ्या मूर्तीविषयी आप्पाजी म्हणतात की दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ही मध्यम प्रतीची मूर्ती होती. कशी मूर्ती होती? ही मध्यम प्रतीची मूर्ती होती. एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली, म्हणजे एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो, जर असं केलं तर त्यात समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही. म्हणून हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ होतो की त्याने अफवा ऐकली, पण ती अफवा ऐकून लगेच सोडून दिली, खरं काय खोटं काय असं न बघता बघितलं नाही, तर याच्यामुळे समाजाचं नुकसानही होत नाही आणि हितही होत नाही. हित म्हणजे फायदा, नुकसान म्हणजे तोटा, दोन्हीही होत नाही असा त्याचा अर्थ होतो. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिथेच अडकून राहिली. ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती, ही दुसरी उत्कृष्ट मूर्ती हे ऐकल्यावर माणूस, अफवा ऐकल्यावर माणूस ती अफवा ऐकलेली गोष्ट कोणाला सांगायचंही नाही किंवा कोणाला ती दुसऱ्या कानाने सोडूनही देत नाही, तर त्या गोष्टीचा सारासार विचार करतो, खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि नंतरच आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही, तो माणूस उत्तम. हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय की या ठिकाणी जो माणूस खरं किंवा खोटं या पडताळ पाहूनच ती पुढे सांगतो, पुरावा घेतल्याशिवाय पुढे सांगत नाही, अशी मूर्ती ही उत्कृष्ट मूर्ती असं या ठिकाणी म्हटलं आहे. कलिंग राजाला आप्पाजींचे उत्तर मिळाले. आप्पाजींनी तीनही मूर्तीचा दर्जा किंवा योग्य कोणती, अयोग्य कोणती, उत्कृष्ट कोणती हे पाहिलं आणि तो कलिंग राजा जो आहे तो काय झाला? संतुष्ट झाला. आप्पाजींनी या तीनही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने तो कलिंगचा राजा संतुष्ट म्हणजे सॅटिस्फाईड झाला आणि त्याने त्याचे, आप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे दोघांचे हे काय केले? अभिनंदन केले की खरोखर आप्पाजी तुम्ही खूप हुशार आहात आणि त्यामुळे मी तुमचं अभिनंदन करतो. अशा प्रकारे कलिंग राजाने कृष्णदेवरायांचे, कारण तुमच्या दरबारात असा प्रधान आहे, हुशार प्रधान आहे म्हणून, आणि आप्पाजी खरोखर चतुर आहेत म्हणून दोघांचंही अभिनंदन केलं. तर मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि अजून पुढचे व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आपण हा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद.